मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमुळे आजच्या जगात एकमेकांशी बोलणं सोपं आणि जलद झालंय, याची आपल्या सर्वांना जाणीव झाली असेल. जुन्या काळात होणाऱ्या पत्र, डेटा आणि माहितीच्या देवाणघेवाणीशी तुलना करता सध्या मेसेजेस किंवा महत्त्वपूर्ण डेटा पाठवण्यासाठी पेपर व स्टॅम्प्सची गरज भासत नाही. त्याऐवजी तो इंटरनेटद्वारे तत्काळ पाठवता येतो. हे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनने आपले आयुष्य सोपं बनवल्याने व संभाषण वेगवान झाल्याने शक्य होतं. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की मी हे इथे स्पष्ट करून का सांगतेय? कारण या वर्णनाच्या आधारे मी तुम्हाला एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारणार आहे. क्वेश्चन आहे, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज पारंपरिक पद्धतीने पाठवणं व स्वीकारणं यासाठी हा जलद व कार्यक्षम असा पर्याय उपलब्ध करून देतो. आणि ऑप्शन्स आहेत ईमेल, जीमेल, ई शॉपिंग, डिजिटल मेल. आता या प्रश्नाचं उत्तर निवडण्याआधी एका पाठोपाठ एक ऑप्शन्स एक्सप्लोर करू व योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. ईमेल. ईमेल हे इलेक्ट्रॉनिक मेलचे संक्षिप्त रूप आहे. डिजिटल मेसेजेस पाठवण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पद्धत आहे. यामुळे व्यक्तींना इंटरनेटवर इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्सची देवाणघेवाण करून त्वरित संवाद साधता येतो. जीमेल. जीमेल म्हणजे विशेषतः गुगलची ईमेल सर्व्हिस. ही ईमेलच्या विस्तृत श्रेणीत येत असली तरी हा गुगलने युजर्सना कार्यक्षमतेने इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स वापरण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला एक विशिष्ट प्लॅटफॉर्म आहे. ई शॉपिंग. ई शॉपिंग जे इलेक्ट्रॉनिक शॉपिंगचे संक्षिप्त रूप आहे. मेल प्रमाणे इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स पाठवणे व प्राप्त करण्याशी थेट संबंध नाही. याऐवजी हे ऑनलाईन शॉपिंगशी संबंधित आहे, जिथे व्यक्ती इंटरनेटचा उपयोग करून गुड्स आणि सर्व्हिसेस खरेदी करतात. डिजिटल मेल. डिजिटल मेल हा शब्द ईमेलला पर्यायी म्हणून वापरता येतो, पण आपण हा शब्द सहसा वापरत नाही. हे मेलचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप दर्शवते, जे अक्षरांऐवजी डिजिटल स्वरूपात मेसेजेस आणि डॉक्युमेंट्सचे ट्रान्समिशन करते. तर बरोबर उत्तर आहे ईमेल. ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल आणि युजर्सना इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट्स पाठवण्यासाठी व प्राप्त करण्यासाठी हा पारंपरिक मेलला वेगवान आणि कार्यक्षम पर्याय आहे. हे पत्र पाठवण्यासारखे आहे, पण हे इंटरनेटवर तत्काळ स्वरूपात होते. तुम्ही तुमच्या ईमेलला फाईल्स, चित्र किंवा अगदी व्हिडिओ सुद्धा जोडू शकता, ज्यामुळे हा संवाद साधण्याचा एक वर्सटाईल आणि जलद मार्ग बनतो. मित्रांनो, तुम्ही याविषयी तुमच्या MSCITच्या पुस्तकात पान क्रमांक 35 वर अजून शिकू शकता. हे सेक्शन्स एक्सप्लोर केल्याने तुम्हाला अतिरिक्त ज्ञान आणि संदर्भ मिळतील.